तुमचा कारभार आम्हाला माहिती आहे, सावळा गोंधळाचाच कारभार आहे। मराठीचा आ वाढणारा उभाटा पदाधिकारी, माजी पदाधिकारी इकडे कंप्लेंट करतो मराठी माणसांच्या रिक्षा बंद करण्यासाठी। त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हा ढोंगीपणा नाहीये का उभाटाचा? उगीच मराठी मराठी करायचं, मराठीच्या आम्ही कैवारी आहोत, हे कैवारी वगैरे काही नाहीये। कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून आजूबाजूच्या परिसरात शेअर रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओ मार्फत कारवाई केली जात आहे। 10 वर्षांनंतर फक्त 3 रुपये दरवाढ केल्याने शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओला तक्रार केल्याचा रिक्षा चालक आणि शिवसेना शिंदे गटाचा आरोप आहे। यामुळे त्रस्त रिक्षा चालकांनी संपाचे हत्यार उपसले होते। मात्र आज शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यांनी मध्यस्थी करून हा संप मिटवला आहे। या विरोधात कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा चालक आणि मालकांनी निदर्शने केली। आरटीओची ही कारवाई बंद करावी। 20 रुपये सीएनजी असताना 12 रुपये दर होते। आज सीएनजीचे दर 80 रुपये असताना 3 रुपये दरवाढ आम्ही मागितली। यावर प्रवाशांचीही तक्रार नसताना नाहक उभाटाचे लोक तक्रारी करून रिक्षा चालकांना त्रास देत आहेत। इथले सगळेच रिक्षा चालक मराठी आहेत, मग मराठी माणसाचे कैवारीच या मराठी रिक्षा चालकांना त्रास का देत आहेत, असा सवाल यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या सुवर्णा करंजे यांनी यावेळी केला आहे। जानेवारी महिन्यामध्ये आम्ही आरटीओला पत्र दिलं होतं की आता ही भाडेवाढ करा, कारण 10 वर्षापासून आम्ही 10 रुपयेच घेतोय। सगळी महागाई वाढली, 4 वेळा डिझेलचे आणि सीएनजीचे भाव वाढले। 2015ला 20 रुपये सीएनजी होती, ते आता 80 रुपये झाले। 80 रुपये झाले ना? 80 रुपये झाले। चौपट भाव वाढलेले आहेत। त्यामुळे आम्हाला शेअर रिक्षाला दरवाढ आम्हाला मान्य करा, 10चे 15 करा, कारण 2015ला 10 रुपये 12 रुपये मान्य झाले होते, असं परिपत्रक आमच्याकडे आहे आणि ते आम्ही वाढवले नाही। 10 वर्ष 10च रुपये घेतोय, म्हणून आता एकदम 15 रुपये सांगितले का, तर ते 2 रुपये आणि आता 3 रुपये फक्त वाढवले। त्यांचं काही एक उत्तर आलं नाही। पण उभाटाच्या त्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी, मोरे नावाचा, त्यांनी तक्रार केल्यानंतर इथे आमच्या रिक्षावाल्यांवर 500 रुपये फाईन मारायला हे लोक रोज यायला लागले। शेवटी कंटाळलो आणि रिक्षावाल्यांनी आमच्या 4 दिवस हे बंद रिक्षा इकडच्या ठेवल्या। याचं कारण असं आहे की ह्या परिवहन विभाग जो आहे तो कशा पद्धतीने काम करतो माहीत नाही। तुम्ही आम्हाला 2015मध्ये 12 रुपयाचं हे दिलेलं असताना सुद्धा तुम्ही कोणीतरी सांगताय, कोणीतरी तक्रार करताय म्हणून तुम्ही रिक्षावाल्यांवर इतका अन्याय करणार का? हे खाते इतका अन्याय करणार आहे? तुमचा कारभार आम्हाला माहिती आहे, सावळा गोंधळाचाच कारभार आहे। परंतु त्या गरीब रिक्षावाल्यांना कुणीतरी एखादा येतो आणि तुम्ही त्याचं ऐकून इकडे फाईन मारताय 500 रुपये। आणि विशेष म्हणजे कांजूरमध्ये 90% हे रिक्षावाले आमच्या मराठी आहेत। मराठीचा आ वाढणारा उभाटा आज त्यांचेच पदाधिकारी, माजी पदाधिकारी इकडे कंप्लेंट करतो मराठी माणसांच्या रिक्षा बंद करण्यासाठी। त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हा ढोंगीपणा नाहीये का उभाटाचा? उगीच मराठी मराठी करायचं, मराठीच्या आम्ही कैवारी आहोत, हे कैवारी वगैरे काही नाहीये। यांना आता मुंबई महापालिका पाहिजे, म्हणून हे त्यांचं कावेबाज आहे। हे मराठी माणसांनी ओळखा।